स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 196. निलेगावच्या जहागीरदारांच्या पूजेचा स्वीकार. एक वेळ नळदुर्ग गावी श्री दयादानांची स्वारी सेवेकऱ्यांसह गेली असता निलेगावच्या श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार नळदुर्गी आले व महाराजांचे दर्शन घेऊन चोळप्पाकडून प्रार्थना करविली की आमच्या गावी श्री स्वामी समर्थांची स्वारी येऊन ती भूमी पुनीत करावी, असा मनाचा हेतू फार आहे, कृपा करावी. तेव्हा श्री गुरु स्वामी म्हणाले, शनिवारी येऊ जा. महाराज नंतर अक्कलकोटी आले. काही दिवसांनी श्री गुरु निलेगावी जाण्याकरिता निघाले. ही बातमी भाऊसाहेबास कळताच पुष्कळ मंडळी 2 कोस सामोरे येऊन महाराजास वाजत गाजत मोठ्या थाटाने आपल्या गावी घेऊन आली. पूर्वीच तिकडे तयारी ठेवली होती. सेवेकरी सोबत सुमारे 200 होती. इतका सर्वत्रांच्या राहण्याची सोय, महाराजांकरिता एक मोठा सभामंडप घातला होता. नाना प्रकारची छते, कमानी, केळीची खांब वगैरे लावून तो परिसर सुशोभित केला होता. मध्येच एक दिव्य उंच सिंहासन मांडले होते. त्यावर श्री गुरु दयागणाची स्वारी येऊन बसली. सर्वत्रांना आनंदी आनंद झाला. गावातील आसपासची पुष्कळ मंडळी दर्शनास आली. सर्वत्रांची दर्शने झाली. महाराजही हसत खेळत बसले होते. जहागीरदारांनी 1000 पात्रांच्या बुंदीचा लाडवांचा बेत केला. श्री गुरु महाराजांना दुसरे दिवशी मंगलस्नान घालून षोडशोपचार पूजा केली. केशर कस्तुरीचे गंध महाराजांना लावून बुक्का, अष्टगंध वरती उधळला. तांदूळाच्या अक्षता कपाळी लावल्या. त्यातील 3 तांदूळ खाली पडले. ते महाराजांनी घेऊन जहागीरदारांच्या पदरात घातले. तो प्रसाद जहागीरदार यांनी 1 तांदूळ आपण खाल्ला व 2 तांदूळ बायकोस खाण्यास दिले. उभयंतांनी धूप दीप पूजा यथासांग करून ताटभर दक्षिणा पुढे ठेवली आणि पात्रे वाढली. ब्राह्मणांना रुपाय दक्षिणा दिली. कोणी शास्त्री, दशग्रंथी ब्राह्मण होते त्यास चोळप्पा, श्रीपादभट, कृष्णप्पा, मुख्य सेवेकरी या सर्वत्रास कोणास शाल जोडी, कोणास धोतर जोडी अशी वस्त्रे दिली. सर्वांच्या पूजा केल्या. यथेच्छ सर्वांची भोजने झाली. उत्तम प्रकारचे विडे, त्याचप्रमाणे सुगंधी तेले वगैरे सर्वांना अर्पण केले. सायंकाळी उत्तम कीर्तन महाराजांपुढे करविले. याप्रमाणे 4 दिवस मोठ्या थाटाने उत्साह केला. जहागीरदार यांना संतती नव्हती. त्यांच्या स्त्रियेला 16वे वर्षी ऋतू प्राप्त झाला असून संतती झाली नाही. तेव्हा चोळप्पाकडून भाऊसाहेबांनी संततीविषयी श्री समर्थांची प्रार्थना करविली. ती ऐकून महाराज म्हणाले, तुला चांगला मुलगा होईल, असा आशीर्वाद दिला. भाऊसाहेबास मोठा आनंद झाला. 4 दिवस महाराजांचा मुक्काम तेथेच होता. 5वे दिवशी स्वारी अक्कलकोटास येण्याकरिता निघाली. भाऊसाहेबांसह काही मंडळी ती देखील फार लांबपर्यंत पोहोचवण्यास गेली होती. मग श्री समर्थरायांची आज्ञा घेऊन आपले घरी परत गेले व महाराजही अक्कलकोटास परत आले. त्याच वर्षी भाऊसाहेबांच्या कुटुंबास गर्भ राहिला. 1 तांदूळ त्यांनी खाल्ला व 2 तांदूळ स्त्रियेने खाल्ले असे मागे सांगितले आहेच. त्याप्रमाणे 1 मुलगा व 2 कन्या असे 5 वर्षाच्या अवधीत भाऊसाहेबास 3 अपत्ये प्राप्त झाली. मुलगा गुणांनी व रूपाने चांगला झाला. हे भाऊसाहेब अक्कलकोटास कधीकधी येत असत. त्यांचे श्री समर्थचरणी पराकाष्ठेचे प्रेम होते. अक्कलकोटास आले म्हणजे 4 दिवस राहून सर्व सेवेकरी मंडळीस भोजन, दक्षिणा वगैरे देऊन संतुष्ट करीत असत. श्रींच्या सेवेकरिता काही द्रव्य वगैरे देऊन आपले गावी ते परत जात असत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक अनुभव क्रमांक 197. पोटशुळ्या ब्राह्मणाचे दुःखहरण. एक पोटशूळ उपद्रवाचा ब्राह्मण नरसोबाच्या वाडीस पोटशूळ शमनार्थ पुष्कळ दिवस गुरुचरित्राची पारायण रूपी सेवा करीत होता. त्याला एक दिवस असा दृष्टांत झाला की ब्रह्मा विष्णू शंकर रूपाने अक्कलकोटास मी अवतार घेतलेला आहे, तेथे जा, म्हणजे या व्याधीपासून मुक्त होशील. सकाळी उठून ब्राह्मणाने पुजाऱ्यास स्वप्न सांगितले. पुजाऱ्याने सांगितले, तुम्हास स्पष्ट आज्ञा झाली आहे, करिता तुम्ही निसंशय अक्कलकोटास जावे. तो ब्राह्मण अशक्त असल्याकारणाने त्याने 1 घोडा विकत घेतला. यथाशक्ती देवाला नैवेद्य ब्रह्मसंतर्पण करून अक्कलकोटास निघतेवेळी त्याने मी सुखरूप अक्कलकोटास पोहोचल्यावर 1.25 रुपयाचे पेढे स्वामींपुढे ठेवीन असा दत्ताला नवस केला. पुढे अक्कलकोटास पोहोचल्यावर स्वामींची चौकशी करून पेठेत चोळप्पाच्या घरात आहेत असे समजल्यावर तो चोळप्पाच्या घरी आला. बाहेरच्या दरवाजेच्या आत घोड्यासकट जाऊ लागला.
तो ते घोडे दरवाजातच अडकले. खाली उतरून मारहाण केली पण व्यर्थ. घोडे आत जाईना किंवा बाहेरही सरेना. लोकांनाही आश्चर्य वाटले. आतल्या बाजूस श्री सद्गुरू माऊली पलंगावर बसलेली हसत हसत, मादरचोदा, ₹1.25 पेढे भुलून गेलास की काय, असे 2-4 वेळा म्हटले. तेव्हा चोळप्पाने दरवाजात येऊन सांगितले, अहो, तुम्हास स्वामी ₹1.25 पेढे आणण्यास सांगत आहेत. ब्राह्मणाला नवसाचे स्मरण झाले. त्याने तत्काळ दुकानावरून ₹1.25 पेढे आणले. त्या सरसे घोडे मागे सरले आणि दरवाजातून बाहेर आले. सर्वांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. त्या ब्राह्मणाने नारळ, पेढे श्री समर्थांपुढे ठेवून अनन्य भावे त्यांचे दर्शन घेतले व तो सर्वांस म्हणू लागला, मी वाडीस पेढ्यांचा नवस केला पण पुढे विसरलो. म्हणजे घोडे दरवाजात अडकले व सर्वत्र हसू लागले. तो महाराजांची स्तुती वगैरे करून सेवेला राहिला. काही दिवस सेवा झाल्यावर एक दिवस दर्शनास गेला. श्री दयाघन समर्थांची केविलवाणे पुष्कळ विनवणी केली. अहो कृपासागरा देवा, आता ही पोटचुळ्याची इजा सोसवत नाही. ह्यापेक्षा मृत्यू फारच चांगला. तर आता ह्या दिनावर कृपा करून या व्याधीपासून सोडवावे. अशी तोंडाने विनवणी करून तो गडबडा लोळू लागला. सर्वांतर्यामी श्री गुरु महाराजांना तत्काळ त्या ब्राह्मणाची दया आली आणि अरे इकडे ये, तुझे पोट किती दिवस झाले दुखते? तो म्हणाला, महाराज 13 वर्षे झाली, पण गुण नाही. आता दिनाची उपेक्षा करू नये. महाराजांनी त्या ब्राह्मणाला पुढे बोलावून पितळेचा मुखवटा हातात होता तो त्या पोटशुळ्याच्या ब्राह्मणाच्या पोटाला लावला. त्या सरसा ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. तो निखलास बरा झाला. मग यथाशक्ती ब्राह्मण भोजन नैवेद्य केले. काही दिवसांनी श्री स्वामी समर्थांच्या नावांचा जय जयकार करीत तो आपल्या गावी गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 198. अभिमानाने फुगलेले 3 गोसावी. एक वेळ अक्कलकोटास गिरी, पुरी, भारती या पंथातील 3 गोसावी, अंगाने पुष्ट, बोलण्यात धीट, काही संस्कृत शिकलेले असे 3 जण आले. स्वामी समर्थांना दुरून पाहून नमस्कार वगैरे काही न करता विश्वनाथ श्रीपाद भट यास विचारू लागले, हे स्वामी कोठील, कोण? हंस की परमहंस? संन्याशी असून पलंग, गाद्या, गिरद्या आहेत. यांचा दंड कोठे आहे? हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे? कोणत्या शास्त्रांचे याला प्रमाण आहे? असे उद्धट शब्दांनी विचारू लागले. श्रीपाद भट म्हणाले, तुम्ही स्वामींपुढे चला आणि त्यांनाच विचारा, म्हणजे तुम्हाला समजेल. असे ऐकून ते 3 गोसावी श्री समर्थांच्या पुढे गेले. तो जीभ जड होऊन 3घांची वाचा बंद झाली. एकालाही बोलता येईना. मग काय विचारता? अंजन पडले की डोळे उघडेलच, पडदा काढला की आतील वस्तू दिसतीलच. त्याप्रमाणे वाचा बंद होताच विद्यारूपी डोळ्यांवरची अंधारी एकदम नाहीशी होऊन दिव्य दृष्टीने सद्गुरुनाथांना पाहू लागले. तो ते दिव्य तेज त्यांच्याने सहन करवेना. त्यांच्या मनात मोठा पश्चाताप झाला. पश्चातापेन शुद्ध्यती अशी शास्त्रवचन आहे. गळागळा रडू लागले. लोटांगणे घालण्यास सुरुवात केली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. लोक म्हणू लागले, बुवाजी पुरे आता नमस्कार. ते कुठे थांबतात? त्यांचे सारखे नमस्कार चालूच होते. असो. गर्वहत झालेले पाहून श्री गुरुराज कळवळले. त्यांनी त्या 3घांनाही पुढे बोलावून जिभा काढण्यास सांगितले. तेथील थोडे भस्म घेऊन जिभेवर टाकले. जिभेवर भस्म पडताच मुक्तत्व जाऊन पूर्ववाणी प्राप्त झाली आणि त्यांनी स्तुतीला आरंभ केला. काय हो आम्ही उन्मत, विंचवाला विष असते थोडे, पण नांगीवर त्याप्रमाणे आम्ही किंचित विद्येचा अभिमान घेऊन कित्येक लोकांना धिक्कारले असतील. कशाकरिता? तर आपली प्रतिष्ठा होण्याकरिता. ही देहबुद्धी राक्षसी नव्हे काय? याने अधोगतीला आम्ही खास गेलो असतो, पण कोठील कोणत्या जन्मातील पुण्याई उदयास आली. त्या योगाने महत्पुरुषाच्या दर्शनाबरोबर गर्वरूपी पापही नाहीसे होऊन विवेकरूपी प्रकाश आमच्या हृदयात एकदम पडला. जसा त्रैलोक्यात काळोख असता सूर्याचा उदय होताच अंधाराचे अगदी नाव नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो, त्याप्रमाणे आमची आज स्थिती झाली. ती काय वर्णन करावी? 4 वाणी कुंठित होतील. जन्माचे सार्थक झाले. धन्य धन्य हे गुरुराज, धन्य धन्य हे देवादिदेव, आनंदरूप करुणासागरा, अनाथनाथा दीनोद्धारा, भक्तवत्सला, धन्य धन्य. तुझी अगम्य लीला वेदशास्त्रदिकांना अगम्य आहे. असो, आता आमची पुढे काय वाट? आमचे हित कसे होईल? आम्ही या अविद्येपासून कसे मुक्त होऊ?
आम्हाला ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल, असा त्यांनी श्री समर्थांना अनन्यभावे प्रश्न केला. तेव्हा जगद्गुरू महाराज म्हणाले, संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा, संतांना शरण जा, गर्व अगदी टाकून जा, भजन पूजन नामस्मरण करीत जा, यदुच्छेने मिळेल त्यात संतुष्ट असावे. भूतमात्री आत्मा आहे करिता कोणत्याही भूताला पीडा वाया काया वाचा मनाने देऊ नका. माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा, करता करविता सर्व ईश्वर आहे अशी भावना ठेवा, भक्तीचा आश्रय करा. याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकृत्य व्हाल. जा आता, असे महाराजांनी सांगितले. तेव्हा ते तिघे म्हणाले, आता आम्हास कोठे जाण्यास सांगता, आपल्या चरणापाशी सेवेला ठेवा. आता हे चरण सोडावेसे वाटत नाही. या चरण तेजापुढे तीर्थ क्षेत्रे देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही, कारण ती तीर्थक्षेत्र किंवा देवता तत्काळ फळ देत नाहीत. पण या चरणांचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन शुद्ध झालो आहे. आता जशी आज आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणाची अखंड भक्ती घडावी व अद्वैत प्रेम आमच्या हृदयात भरून राहावे, हेच मागणे आहे. आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये. अशी अनेक प्रकारे प्रार्थना करून ते दंडप्राय भूमीवर पडले. पुष्कळ वेळा तसेच होते. मग सेविकांनी त्यांना उठविले. श्री गुरुरायांनी त्यांना प्रसाद दिला. तो प्रसाद त्यांनी मोठ्या श्रद्धेने तेथेच भक्षण केला. महाराजांची सेवेकरिता तेथेच राहिले. महाराज समाधिस्थ होईपर्यंत तोपर्यंत ते अक्कलकोटातच राहिले. श्री गुरु समाधिस्थ झाल्यावर तीर्थे करण्याकरता ते तिघेही निघून गेले. यावरून असे दिसते की कोणी कितीही दुर्गुणी असला तरी तत्काळ श्री गुरु दत्तांचे चरण सानिध्य पुरे झाले की तो मुक्त झालाच म्हणून समजावे. अग्नीचे आणि काष्ठाचे सानिध्य झाले पुरे की ते अग्निरूप झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधनी हे भाष हारपे. असे अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू दयागणांनी कित्येकांना उद्धरले असतील कोण जाणे. अशी श्री स्वामी समर्थांची उदार लीला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 199. नाशिकचे बाबा घोलप. नाशिक पंचवटीत एक बाबा घोलप म्हणून वेदशास्त्री संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत असत. ते आपल्या स्वधर्मात पराकाष्ठेचे निष्णात होते. त्यांच्या तपश्चर्येच्या योगाने त्यांची चित्तशुद्धी झाली होती. ते एवढे विद्वान असून त्यांचे वर्तन साधे असून गर्वरहित होते. त्यांची वर्तणूक जशी मोठ्यांबरोबर तशीच लहानांबरोबर, विद्वान अविद्वान, श्रीमंत गरीब, ब्राह्मण शूद्र या सर्वांच्या ठिकाणी भटजींचे वर्तमान सम होते. असा काही काळ लोटल्यावर त्यांच्या कर्माक्षयाची वेळ अगदी जवळ आली. त्यांच्या मनात निरंतर असे चिंतन असे की कोणीतरी साक्षात्कारी पुरुष मला भेटून मला कृतकार्य करेल, म्हणून त्यांनी नाशिक क्षेत्रात पुष्कळ साधू संत महात्मे येत. त्यांच्या यथाशक्ती सत्कार करून त्यांचा समागम करावा. त्यांना काही प्रश्न विचारावे, परंतु समाधान काही होईना. असा नित्यक्रम पुष्कळ दिवस चालू होता. असो, घोलपांचा कल्याण काळ जवळ असल्याकारणाने एक दिवस पहाटे 3 वाजता उठून ते गंगेवर स्नानास आले. शौचमुखार्जन करून स्नान केले. अर्घ्य देण्यास काही अवकाश होता म्हणून गंगेच्या काठी जप करीत बसले. तो समोरून एक संन्याशी येत आहेत असे त्यांना दिसले. चांदणे चांगले शुभ्र होते. संन्याशी जवळ आले. घोलप त्याचकडे जो पाहू लागले तो त्यांचे डोळे त्या तेजाने दिपून गेले. उंच अजानबाहू असे दिव्य तेज पाहून घोलप अगदी चकित होऊन साष्टांग नमस्कार घालून हात जोडून विनवणी करू लागले की महाराज आपण कोण, कोठे असता, येथे केव्हा आला, असे प्रश्न केले. तेव्हा महाराज म्हणाले, आम्ही अक्कलकोटास असतो, तुझ्या कर्माचे फळ देण्याकरिता आत्ताच आलो. असे ऐकून घोलप यास अष्टभाव दाटून आले. त्यांनी मनात आणले की हे मनुष्य खास नव्हे तर साक्षात ईश्वर आहेत, कारण हे तेज मनुष्याच्या ठिकाणी नाही. अक्कलकोटाची कीर्ती त्यांनी ऐकलीच होती आणि आज ती मूर्ती आपल्या पुढे उभी आहे. त्यांचे देहभान अगदी नाहीसे झाले. थोड्या वेळाने देहावर येऊन त्यांनी हात जोडले आणि ते म्हणाले, माझ्या कृतकर्माचे फळ मला देण्याकरिताच आपण येथे आला असताल तर माझे अनंत जन्मीचे पुण्य आज उदयास आले असे मी म्हणतो. तर आता अनाथाची उपेक्षा न करता माझ्या कर्माचे फळ मला द्यावे. त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या एका क्षणात निरसन करून त्यांनी तेथेच अनुग्रह केला. बाबा घोलप प्रार्थना करू लागले, हे चरण आमच्या आश्रमाला लावून आश्रम पवित्र करावा आणि श्री सद्गुरुरायांच्या घरी नेऊन यथाशक्ती पूजा करावी.
समागम करावा असे मनात आणून घरी येण्याविषयी विनंती करतायत. तो अकस्मात पाहता पाहता ती दिव्य मूर्ती अदृश्य झाली. मागे पुढे पाहतात तो कोणीच नाही. ते अगदी स्तब्ध झाले व म्हणू लागले की काय हा चमत्कार, कधीच न होणारा. काय माझे भाग्य आहे. आज मी काय राजा आहे की देव आहे की कोण आहे हे काहीच मला कळत नाही. धन्य स्वामी महाराज. असा श्री स्वामीनामाचे जे जयकार करीत संध्या वगैरे गंगेवर करून घरी आले. त्या दिवशी ते कोणाजवळ फारसे काही बोलले नाहीत. त्यांना सारखा एकच ध्यास लागला की अक्कलकोटात जाऊन यावे. मग 1-2 दिवसांनी अक्कलकोटात जाण्यास निघाले. अक्कलकोटी पोहोचल्यावर श्रींचा शोध केला. तो श्रीमंत समर्थ खासबागेत आहेत असे समजले. लगेचच ते खासबागेत गेले. तो श्रींची स्वारी वडाच्या झाडाखाली पलंगावर विराजमान झालेली त्यांनी पाहिली. गंगेवर दर्शन, भाषण झालेली दिव्य मूर्ती ती हीच अशी ओळख पडताच त्यांची काय अवस्था झाली असेल ती सांगणारा किंवा लिहिणारा काय लिहिल. यालाच अणिवार्च असे वेदांती म्हणतात. तीच स्थिती बाबास या काली प्राप्त झाली. त्यांना असे वाटले की मी पृथ्वीवर आहे की आकाशात आहे की समुद्रात आहे की वैकुंठात आहे असे त्यांना काही वेळ भ्रम झाला म्हणा किंवा समाधी लागली म्हणा. काही वेळ तटस्थ राहून त्यांनी साष्टांग दंडवत घातले. तेव्हा महाराज म्हणाले, नाशिकहून केव्हा आलात? अशी खून पडताच त्यांच्या मनाचे उन्मत्त होऊन गेले. प्रश्नाला उत्तर काय द्यावे हे त्यांना समजलेच नाही. असो, अशी स्थिती त्यांची काही वेळ झाल्यावर ते शांतपणे खाली बसले. पुढे काही दिवस सद्गुरूंचे समागम करून परत नाशकास आले. श्री स्वामींच्या पादुका घेऊन सद्गुरूंची उपासना चालविली. काही दिवसांनी पुढे त्यांनी चतुर्थाश्रम घेतला. या बाबक घोलपांचा मठ अद्याप पंचवटीत आहे. हल्ली तेच समाधीस्थ आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 200. पंडितास डोळे दिले. पंडित या नावाचा एक ब्राह्मण जगन्नाथाच्या यात्रेस आला होता. समर्थांनी आळवणी बुवांसह चौघांवर कृपा करून रोगापासून मुक्त केले अशी कीर्ती ऐकून तो श्री समर्थांजवळ येऊन साष्टांग नमस्कार घालून श्रींना म्हणाला, महाराज, आपली कीर्ती ऐकून येथे आलो. आपण पूर्ण दत्तावतार आहात. आपली शक्ती हे ब्रह्मांड मोडून परत रचण्याची आहे. करिता महाराज, माझी इच्छा आपणास डोळ्यांनी पाहावे अशी आहे. समर्थांनी हा माझा मनोरथ पूर्ण न केल्यास आपणांसमोर आपल्या चरणावर देहत्याग करीन असे म्हणून त्याने प्रेमाश्रूंनी महाराजांचे पायास स्नान घातले. श्रीस त्यास दया येऊन त्यांनी आपल्या गळ्यातील फुलांचा हार त्याच्या अंगावर टाकला. तो पंडिताने प्रसाद म्हणून डोळ्यास लावला. तो काय चमत्कार झाला पहा. हाराचा डोळ्यास स्पर्श होताच एकदम त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. इतक्यात समर्थ कटीवर हात ठेवून पंडितापुढे उभे राहिले. पंडित श्रींचे चरण घट्ट धरून म्हणाले की मी जन्मांध असून मला आपल्या कृपेने दिव्य दृष्टी मिळाली. तरी श्रींनी कृपा करून आपल्या चरणांची अखंड सेवा माझ्याकडून करून घ्यावी अशी महाराजांची प्रार्थना करून आज्ञा घेऊन तो आपल्या गावी परत गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 196 ते 200 पूर्ण झाले.